ऑक्टोबर 2019 केरळचे कोडाथाई गाव. एका जुन्या कब्रस्तानात आज प्रचंड गर्दी जमली होती. पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि शेकडो गावकऱ्यांच्या नजरा एका थडग्याकडे लागल्या होत्या. एका मागून एक तब्बल 6 मृतदेह थडग्यातून बाहेर काढले जात होते. हे मृतदेह कोणा शत्रूचे नव्हते, तर एका प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांचे होते, ज्यांचा मृत्यू गेल्या 14 वर्षात वेगवेगळ्या वेळी झाला होता. गावकऱ्यांना वाटत होतं की देवाचा कोप आहे. एकाच घरावर आलेलं संकट आहे, पण फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आणि संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली. त्या 6 लोकांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर त्यांच्या शरीरात सापडलं होतं जीव घेणं पोटॅशियम सायनाईड. आणि हा विषप्रयोग कुणा बाहेरच्या माणसाने नाही, तर त्याच घरातल्या एका सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सर्वांची लाडकी असणाऱ्या सुनेने केला होता. तिचं नाव होतं जॉली जोसेफ. तिने फक्त पैशासाठी नाही, तर आपल्या चुलत दिरासोबत असणाऱ्या अवैध संबंधांना वाट मोकळी करून देण्यासाठी आपल्या पतीसह 6 जणांचा काटा काढला. एका पवित्र नात्याला असं कलंकित केलं की ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. एका साध्या गृहिणीने सिरियल किलर बनून हा थरारक कट कसा रचला? चला सुरुवातीपासून जाणून घेऊया या काळ्याकुट्ट रहस्याचा प्रवास. गोष्ट सुरू होते 1997 ते 98च्या सुमारास. जॉली जोसेफ नावाची एक तरुण मुलगी एका चांगल्या घरातून थॉमस कुटुंबाची सून म्हणून कुडाथाई गावात येते. तिचं लग्न थॉमस कुटुंबातील मोठा मुलगा रॉय थॉमस याच्याशी होतं. जॉली दिसायला शांत, स्वभावाने मनमिळावू आणि स्वतःला एक उच्च शिक्षित महिला M.Com पदवीधर म्हणून सांगायची. तिनं सर्वांना सांगितलं की ती प्रसिद्ध NIT मध्ये प्राध्यापक म्हणून काम करते. रोज सकाळी ती व्यवस्थित तयार होऊन घराबाहेर पडायची, ज्यामुळे संपूर्ण गावात आणि घरात तिचा मान प्रचंड वाढला. पण या घरात एक व्यक्ती अशी होती की जिच्या नजरेतून जॉली सुटू शकली नाही. त्या होत्या जॉलीच्या सासूबाई अण्णाम्मा थॉमस. अण्णाम्मा या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. घरात त्यांचा दबदबा होता. काही दिवसातच अण्णाम्मा यांना जॉलीच्या वागण्यावर आणि तिच्या शिक्षणावर संशय येऊ लागला. जॉली खोटं बोलते हे सासूच्या लक्षात येऊ लागलं. जॉलीला समजलं की जर सासूचे तिचे सत्य सगळ्यांसमोर आणलं तर तिचा संसार आणि समाजातली इज्जत धुळीला मिळेल. आणि मग जॉलीच्या डोक्यात पहिल्यांदा एक क्रूर विचार आला. 2002 साल उजाडलं. एक दिवस जॉलीने आपल्या हाताने सासूबाईंसाठी मटण सूप बनवलं. या सुपात तिने गुपचूप एक विषारी कीटकनाशक मिसळलं. सूप पिताच अण्णाम्मा यांच्या छातीत तीव्र कळा येऊ लागल्या. त्या जमिनीवर कोसळल्या. काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाला वाटलं की हृदयविकाराचा झटका आहे, त्यामुळे कोणीही पोलीस तक्रार किंवा पोस्टमॉर्टम झालं नाही. जॉलीचा पहिला रस्ता साफ झाला होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुणाला संशयाची पुसटशी कल्पना देखील आली नव्हती. सासूच्या मृत्यूनंतर घराची सर्व सूत्र जॉलीच्या हातात आली. पण आता तिचा सामना होता सासऱ्यांशी, टॉम थॉमस. टॉम थॉमस यांच्या नावावर मोठी संपत्ती आणि जमीन होती. जॉलीला ती संपत्ती स्वतःच्या नावावर करायची होती, पण तिचे सासरे त्यासाठी तयार नव्हते. दरम्यान जॉलीचा पती रॉय थॉमस याचा व्यवसाय नीट चालत नव्हता, ज्यामुळे घरात आर्थिक वाद सुरू होते. जॉलीने आता तिच्या आयुष्यात सर्वात भयानक शस्त्राचा शोध सुरू केला होता, पोटॅशियम सायनाईड. तिने तिच्या ओळखीच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून उंदरांना मारण्याचे औषध मिळवले. 2008 मध्ये सासूच्या मृत्यूनंतर 6 वर्षांनी जॉलीने तिचं दुसरं सावज ठरवलं. तिने सासऱ्यांना जेवणातून किंवा औषधातून सायनाईड दिलं. सासरे टॉम थॉमस अचानक कोसळले. त्यांचाही मृत्यू झाला. पुन्हा एकदा मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असं सांगून प्रकरण दामण्यात आलं. जॉलीने बनावट कागदपत्र तयार करून घरावर आणि जमिनीवर हक्क सांगायला सुरुवात केली. आतापर्यंत जॉलीचे हात रक्ताने माखले होते. त्यातच जॉलीचे घराबाहेरचे संबंध आणि तिची पैशाची हाव रॉयला सहन होत नव्हती. जॉलीला आता तिचा स्वतःचा पती हाच सर्वात मोठा शत्रू वाटू लागला होता. 2011 साल आलं. एक दिवस रात्री रॉय थॉमस जेवायला बसला. जॉलीने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं, पण त्या जेवणात तिने सायनाईड मिसळलं होतं. जेवण खाल्ल्यानंतर रॉय वॉशरूममध्ये गेला. तिथेच प्रचंड वेदनेने ओरडत कोसळला. त्याच्या तोंडातून लाळ येत होती. त्याचा जागीच मृत्यू झाला. पण यावेळी रॉयच्या एका काकांनी, मॅथ्यू यांनी आक्षेप घेतला.
त्यांनी सांगितलं की तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो. मॅथ्यू यांच्या दबावामुळे रॉयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये धक्कादायक खुलासा झाला. रॉयच्या पोटात सायनाईडचे अंश सापडले. पण जॉली अत्यंत हुशार होती. तिने रडून रडून पोलिसांना सांगितले की माझे पती कर्जात बुडाले होते. मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी. कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी सर्वांनी हे प्रकरण तिथेच दाबलं. पण मॅथ्यू यांच्या मनात अजूनही संशय होता. पतीच्या मृत्यूनंतर जॉली पूर्णपणे मुक्त झाली. याच काळात तिचा संबंध रॉयचा चुलत भाऊ शाजू शाक्रिया याच्याशी जोडला गेला. शाजू आधीच विवाहित होता. त्याला मुलं होती. पण जॉलीला शाजू आवडला होता आणि तिला त्याच्याशी लग्न करून संसार थाटायचा होता. हे नातं पूर्णपणे अवैध आणि समाजमान्य नसलेलं होतं. या अवैध नात्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला संपवण्याचा विडा जॉलीनं उचलला. जॉलीच्या मार्गात आता 3 मोठे काटे होते. पहिला काटा रॉयचे काका मॅथ्यू यांनी पोस्टमॉर्टम करायला लावलं होतं. 2014 मध्ये जॉलीने मॅथ्यू यांना त्यांच्याच घरी सायनाईड देऊन मारून टाकलं. लोकांना वाटलं हाही एक नैसर्गिक मृत्यू आहे. आता उरला होता शाजू, म्हणजे जॉलीचा प्रेमी, त्याचं कुटुंब, शाजूची पत्नी सिली आणि तिच्या अवघ्या 2 वर्षांची चिमुरडी अल्फाईन. जॉलीनं इतका क्रूर विचार केला की ऐकून अंगावर काटा येईल. 2016 मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात जॉलीने चिमुरड्या अल्फाईनला सायनाईड युक्त अन्न भरवलं. त्या 2 वर्षाच्या निष्पाप मुलीचा श्वास घेताना तडफडून मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. एका लहान बाळाला मारताना जॉलीचे हात कापले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांनी जॉलीने शाजूची पत्नी सिली हिला लक्ष केलं. सिलीला डॉक्टरकडे घेऊन जाण्याच्या बहाण्याने जॉली सोबत गेली. तिथे तिने सिलीला पिण्याच्या पाण्यातून सायनाईड दिलं. सिलीने शाजूच्या कुशीतच प्राण सोडले. अवघ्या काही महिन्यातच शाजूची पत्नी आणि मुलगी दोन्ही जग सोडून गेले. आता जॉलीचा रस्ता पूर्णपणे साफ झाला होता. 2017 मध्ये सिलीच्या मृत्यूनंतर अवघ्या वर्षभरातच जॉलीने तिचा प्रेमी शाजू याच्याशी थाटामाटात लग्न केलं. नात्यांचा खून करून रक्ताची अंघोळ तिनं घातली होती. जॉलीला वाटलं होतं की तिने रचलेला परफेक्ट क्राईम कधीच कोणासमोर येणार नाही. पण म्हणतात ना, कायद्याचे हात खूप लांब असतात. पापाचा घडा एक दिवस नक्की भरतो. रॉयचा लहान भाऊ रोझो थॉमस हा अमेरिकेत राहत होता. त्याला आपल्या कुटुंबातील 6 लोकांच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूंवर अजिबात विश्वास नव्हता. त्याने स्वतः भारतात येऊन गुप्तपणे माहिती गोळा करायला सुरुवात केली. रोझोने सर्व मृतदेहांचे जुने रिपोर्ट आणि जॉलीने लाटलेली कागदपत्रांची छाननी केली. तेव्हा त्याला समजलं की सर्व कागदपत्र बनावट आहेत. रोझोने सर्व मृतदेहांचे जुने रिपोर्ट, जॉलीने लाटलेली सर्व कागदपत्र तपासली. तेव्हा त्याला समजलं की सर्व कागदपत्र बनावट आहेत. त्याने थेट केरळ पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे तक्रार नोंदवली. पोलीस अधिकारी सायमन यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलीस जेव्हा तपासासाठी NIT कॉलेजमध्ये गेले तेव्हा धक्कादायक खुलासा झाला की जॉली तिथे कधीच कामाला नव्हती. तिचं ID कार्ड बनावट होतं. पोलिसांनी जेव्हा कुडाथई येथील कब्रस्थानातून 6 मृतदेह बाहेर काढले, त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली, तेव्हा सगळ्या मृतदेहांच्या अवशेषांमध्ये सायनाईडचे अंश मिळून आले. पोलिसांनी जॉलीला ताब्यात घेतले आणि कडक चौकशी सुरू केली. सुरुवातीला खोटं बोलणारी जॉली पोलिसांच्या खाक्यासमोर तुटली. तिने ढसाढसा रडत आपल्या 6 हत्यांची कबुली दिली. तिने सांगितलं की होय, पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी आणि शाजूची लग्न करण्यासाठी तिने या 6 जणांना सायनाईड देऊन संपवलं होतं. जॉली जोसेफ आज तुरुंगात गजाआड आपल्या पापांची शिक्षा भोगत आहे. एका अवैध संबंधांच्या आहारी जाऊन आणि पैशाच्या हव्यासापोटी तिने सून, पत्नी आणि आई या पवित्र नात्यांना कलंकित केलं होतं, ज्याचा डाग कधीच पुसला जाऊ शकत नाही. आज कुडाथई गाव या धक्क्यातून सावरलेलं नाही. ही कथा आपल्याला सांगते की गुन्हेगार किती हुशार असला तरी निसर्गाचा आणि कायद्याचा न्याय शेवटी होतोच. मित्रांनो, ही केरळची थरारक आणि सत्य घटना कशी वाटली? जॉलीला कोणती शिक्षा मिळायला हवी होती? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या गुन्हेगारी जगतातील थरारक कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.